हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन. सो आज आपण चाललो आहे खानदेश महोत्सवला. खरं तर नाशिककरांना गेल्या 3-4 वर्षापासून खूप जास्त अट्रॅक्शन आहे खानदेश महोत्सवाचं. कारण मोस्ट ऑफ द लोक ते खानदेशकडचेच आहे नाशिकमध्ये, आणि बेसिकली तिथे जाण्याचा अजेंडा जो असतो तो खानदेशी फूड खायचा. कारण तिथे सगळं ते मांडे, भरीत भाकरी, मूग डाळीच्या भज्या, शिंगोळे असे सगळे खानदेशी आयटम तिथं खायला भेटतात. सो मे बी ते जास्त रिझन असेल, आणि माझं पण तेच रिझन आहे ऍक्च्युली जाण्याचं. सो तुम्हालाही दाखवतो कसं आहे तिथे वातावरण आणि कोणते कोणते फूड अवेलेबल आहे. सो स्टे ट्यून. दरवर्षीप्रमाणे खानदेश महोत्सव हा ठक्करडोम या जागेवर सुरू झालेला आहे, आणि आम्ही आज विकेंड होता तर लगेच प्लॅन केला की ठक्करडोमला जाऊ आणि व्हिजिट करू. सो नाशिककरांसाठी तर म्हणजे खूपच फेवरेट प्लेस झालेली ती, कारण आता 3-4 वर्ष झाले ते कंटिन्यू ठक्करडोमला असतं. त्याच्यामुळे डिसेंबर महिना आला की त्यांना माहिती असतं की खानदेश महोत्सव येणार आहे. त्याच्यामुळे तिथे गर्दी होणं हे आता खूप कॉमन झालेलं आहे, आणि भरपूर छोटे मोठे व्यवसाय जे आहेत त्यांना बऱ्यापैकी तिथे त्यांना प्रॉडक्ट्स विकायला म्हणा किंवा ऑडियन्सपर्यंत रीच होण्यासाठी खूप चांगला ऑप्शन मिळतो तिथे. तिथे पोचल्यावर मला माझा मित्र जो ऑफिसमेट आहे तुषार तिथे भेटला, तुम्ही बघतायत. सो तो पण फिरायला आला होता विकेंडला. सो आता मी खरं मेन सेक्शनकडे आलो आहे, ज्यासाठी मी खानदेश महोत्सवला गेलो होतो, आणि ते म्हणजे फूड सेक्शन. येस, मांडे तुम्ही बघू शकतायत, आप्पे, थालीपीठ, वरणबट्टी, भरीत भाकरी, म्हणजे सगळे मेनू जे आहेत माझे अगदी फेवरेट. शेगावची कचोरी, तुम्हाला आता पुरणपोळी किंवा मांडे जे म्हणतात खानदेशात, ती बनवण्याची प्रोसेस व्हिडिओमध्ये दिसते आता. तिथे एक स्टेज आणि बसायला जागा केलेली आहे. सांस्कृतिक प्रोग्राम्स अरेंज केलेले असतात ऑडियन्सला एंटरटेनमेंटसाठी. सो तुम्ही आता व्हिडिओत बघतायत ती भरीत भाकरीची प्लेट आहे, खानदेशी वांग्याचं भरीत. आता तुम्हाला वरणबट्टीकडे घेऊन जातो. सो ही जी बट्टी आहे ती तळते, तुम्ही बघू शकताय. सो वरणबट्टी, नंतर कुळीदचे शेंगोळे, म्हणजे पूर्ण खानदेशी वातावरण आपल्याला तिथं अनुभवायला मिळतं.
सो असा होता आपला खानदेश महोत्सवचा अनुभव. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि तुम्हाला जर खानदेशी गोष्टींचं आवड असेल, तिथलं फूड आवडत असेल, तिथलं कल्चर आवडत असेल तर नक्की व्हिजिट करा खानदेश महोत्सवला. नाशिकलाच आहे, ठक्कर डोमला. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.